पावभाजी करायची म्हटली का बरेचसे भांडे पडतात, बराच पसारा होतो. तर आज आपण फक्त एकाच कुकरचा वापर करून ही पावभाजी बनवणार आहोत. तेही फक्त 15 मिनिटामध्ये बनवून तयार होते. अतिशय झटपट बनवून तयार होते आणि चवीला अगदी स्ट्रीट स्टाईल जशी गाड्यावर मिळते ना, अगदी तशीच ही पावभाजी बनवून तयार होते. तुम्ही याचा रंग पहा, टेक्स्चर पहा, काय मस्त जबरदस्त असा आलेला आहे. यामध्ये आपण कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही, नॅचरल रंग असा ह्या पावभाजीचा आलेला आहे. त्यासाठी काय सिक्रेट वापरायचे ते पुढे पाहणारच आहोत. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यात आधी आपण पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या पाहून घेऊया. त्यासाठी इथे मी 3 मोठ्या साईजचे बटाटे साल काढून रफली चॉप करून घेतलेले आहेत आणि 2 ते 3 पाण्याने इथे आपल्याला हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर इथे मी अर्धा बीट घेतलेला आहे, वाटीने मोजला तर पाव वाटी हा बीटरूट आहे. त्यानंतर अर्धी वाटी इथे मी गाजर घेतलेले आहेत. गाजराचे मी साल काढले नाहीत, तसेच कट करून घेतलेत. 1 वाटी इथे मी फ्लॉवरचे तुरे घेतलेत. अगदी पाव वाटी इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे आणि अर्धी वाटी इथे आपल्याला ताजा मटार घ्यायचा आहे. ताजा मटार नसेल तर इथे तुम्ही फ्रोझन मटार सुद्धा वापरू शकता. तर इथे आपण पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या पाहून घेतल्या. आता पुढची कृती करून घेऊया. तर गॅसवरती एक कुकर गरम करायला ठेवलं. त्यामध्ये 1 पळीभर तेल घालायचं आणि 1 चमचा यामध्ये आपल्याला बटर घालायचं आहे. बटर आणि तेल एकाच वेळी घालायचं म्हणजे ते करपत नाही. बटर आणि तेल व्यवस्थित असं गरम झालं का त्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि 3 मिडियम साईजचे कांदे इथे मी अगदी बारीक चॉप करून घेतलेले आहेत. तर हे कांदे मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेत. तुम्ही अगदी बारीक बारीक चॉप करून घ्या. आणि आता हा कांदा आपल्याला छान असा अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. खूप जास्त लाल करायचा नाही, हलकासा कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा परतून झाला का 2 चमचे यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे आणि कांद्यासोबत हे आलं आणि लसूण सुद्धा आपल्याला छान असं कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकाल 1 ते 2 मिनिटे मी हा कांदा लसूण आलं परतून घेतलं. छान असं परतलेलं आहे. याचा रंगसुद्धा पूर्णपणे चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता यामध्ये आपण 2 मोठ्या साईजचे टोमॅटो हे मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे. तुम्ही अगदी बारीक बारीक चॉप करून घेतलात तरी देखील चालेल. 2 मोठ्या साईजचे टोमॅटो घातलेले आहेत आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला हे छान असे परतून घ्यायचे आहेत. टोमॅटो पावभाजीमध्ये वापरत असताना अगदी छान असे लालसर रंगाचे वापरायचे म्हणजे पावभाजीला रंगसुद्धा अगदी छान असा येतो. यामध्ये आपल्याला कुठलाही रंग वगैरे वापरण्याची अजिबात गरज लागत नाही. टोमॅटोसुद्धा आपला छान असा परतून झाला. काही कोरडे मसाले घालून घेऊया. 5 चमचा हळद घातली, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं. इथे मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे आणि त्यासोबतच इथे मी 2 मोठे चमचे भरून पावभाजी मसाला घातला आणि 1 चमचा इथे मी धन्याची पावडर घातलेली आहे. तर आता हे संपूर्ण कोरडे मसाले सुद्धा आपल्याला ह्या कांदा टोमॅटो सोबत छान असं परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकाल 2 ते 3 मिनिटे हे कोरडे मसाले सुद्धा मी छान असं यासोबत परतून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल याला छान असं तेल सुटलेलं आहे म्हणजे इथे आपला मसाला अगदी छान असा भाजून झालेला आहे. बरेच जण काय करतात, संपूर्ण मसाले एकदाच घालतात आणि कुकरला शिटी काढतात. तर तसं न करता अशा पद्धतीने तुम्ही अगोदर संपूर्ण मसाले तेलामध्ये भाजून घेतले आणि मग यामध्ये भाज्या ॲड केल्या तर ही पावभाजी अगदी मार्केटसारखी गाड्यावर भेटते ना, अगदी तशीच बनवून तयार होते आणि जास्तीचा पसारासुद्धा पडत नाही. एकाच भांड्यामध्ये इथे आपली संपूर्ण पावभाजी बनवून तयार होते आणि इथे आपल्याला वेगळा असा कुठलाही तडका वगैरे ॲड करायची अजिबात गरज लागत नाही. एकाच कुकरमध्ये इथे आपली संपूर्ण पावभाजी बनवून तयार होते. तर घेतलेल्या संपूर्ण भाज्या ह्या कुकरमध्ये ॲड करून घेतल्या आणि आता ह्या संपूर्ण भाज्या आपल्याला ह्या मसाल्यामध्ये छान असं व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे. पूर्ण भाज्यांना हा मसाला लागायला हवा अशा पद्धतीने छान असं ह्या संपूर्ण भाज्या इथे आपल्याला ह्या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने ह्या मसाल्यामध्ये ह्या भाज्या 1 ते 2 मिनिटे छान असं परतून घेतल्या का पावभाजीला चव अप्रतिम अशी येते. अजिबातच वाटत नाही की ही पावभाजी आपण घरी बनवलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल ह्या संपूर्ण भाज्या ह्या मसाल्यामध्ये मी व्यवस्थित असं कोट करून घेतलं आणि 1 ते 2 मिनिटं छान असं ह्या भाज्या ह्या मसाल्यामध्ये परतून घेतल्या आणि सगळ्या शेवटी यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. गाड्यावरती जी पावभाजी मिळते त्यामध्ये कोथिंबीर घातली जात नाही, पण एकदा तुम्ही ह्यामध्ये कोथिंबीर ॲड करून पहा, अगदी छान अशी याची चव या पावभाजीमध्ये उतरते.
तर सगळ्या शेवटी यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। तर पाणी किती घालायचं, तर भाज्या बुडतील इतपत पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। खूप जास्त पाणी वगैरे घालायचं नाही, कारण या भाज्यामध्ये सुद्धा खूप जास्त पाणी असतं, त्यामुळे फक्त भाज्या बुडतील इतपतच आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। थंड पाणी अजिबात घालायचं नाही। गरम पाणी घातल्याने एकतर कुकिंग प्रोसेस थांबत नाही आणि भाजीची चव सुद्धा बिघडत नाही। तर सगळ्या भाज्या घालून झाल्या, पाणी घातलं, कुकरचं झाकण लावायचं, शिट्टी लावून मीडियम फ्लेमवरती ते आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर इथे मी कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेतल्या आणि संपूर्ण वाफ जाऊ दिली, त्यानंतरच याचं झाकण उघडलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या भाज्यांना रंग किती सुरेख असा आलेला आहे। तर आता ह्या संपूर्ण भाज्या आपण एका पावभाजी मॅशरने मॅश करून घेऊया आणि तुम्ही बघू शकाल ही पावभाजी अजिबातच खूप अशी कोरडी झालेली नाही, यामध्ये हवा तेवढा ओलसरपणा आहे। तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं पावभाजी मॅशर नसेल तर एखादा उभा ग्लास घेऊ शकता आणि ग्लासच्या सहाय्याने सुद्धा ही पावभाजी तुम्ही मॅश करून घेऊ शकता, किंवा तेही नसेल जमेत किंवा तुम्हाला पावभाजी मॅश करायचा खूप कंटाळा येत असेल तर याआधी सुद्धा मी पावभाजीची रेसिपी शेअर केलेली आहे, त्यामध्ये मी ही पावभाजी अगदी झटपट एका सेकंदात मॅश कशी करायची ते दाखवलेली आहे, तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता बोलता बोलता इथे आपली संपूर्ण पावभाजी जी आहे ती मॅश करून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकाल याचा रंग काय सुंदर असा आलेला आहे। पण अजूनही ही पावभाजी आपल्याला हव्या त्या कन्सिस्टन्सीमध्ये नाही, तर याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये आपल्याला परत 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घालायचं आहे। पावभाजी ही खूप जास्त घट्टही नसते आणि खूप जास्त पातळही नसते, तर याची फक्त कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेऊया आणि अगदी लो गॅसवरती ही पावभाजी आपल्याला 5 ते 6 मिनिटे उकळून घ्यायची आहे। अशी खुल्यामध्ये पावभाजी उकळली का याची चव खूप छान लागते। तर इथे पहा, इथे मी ही पावभाजी 5 ते 6 मिनिटं कमी गॅसवरती शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता काय मस्त अशी ही पावभाजी दिसत आहे। रंग पहा, टेक्स्चर पहा, यामध्ये आपण कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही, अगदी छान असा नॅचरल रंग ह्या पावभाजीला आलेला आहे। आणि याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जरी आता थोडीशी पातळ वाटत असली तरीही थंड झाल्यावरती पावभाजी आणखीन जास्त दाटसर होते, त्यासाठी सुरुवातीला ही पावभाजीची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळच ठेवायची। तर सगळ्या शेवटी थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि 1 चमचाभर यामध्ये मी बटर घातलेलं आहे। तर इथे आपली अगदी झटपट इन्स्टंट 10 ते 15 मिनिटात तयार होणारी स्ट्रीट स्टाईल पावभाजी बनवून तयार झालेली आहे आणि तुम्ही बघितलात ना, अगदी सोपी आहे, खूप जास्त अवघड नाही, घरातल्याच साहित्यामध्ये बनवून तयार होते। तर पावभाजी बनवून झाली, तर आता आपण पावसुद्धा शेकून घेऊया। तर तव्यावरती अर्धा चमचा बटर घातलं, अगदी थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालायचं आणि परतून घ्यायचं। अशा पद्धतीने पाव शेकून घेतले की पावसुद्धा खाताना खूप छान लागतात। सगळ्या शेवटी थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता यावरती आपण लादी पाव शेकून घेऊया। तर पाव शेकत असताना मध्यभागातून छान असं कट करून घ्यायचं आणि दोन्ही बाजूंनी छान असे खरपूस होईपर्यंत बटर लावून आपल्याला हे पाव शेकून घ्यायचे आहेत। तर एकदा तुम्ही सुद्धा माझ्या ह्या पद्धतीने ही पावभाजीची रेसिपी नक्की ट्राय करून पहा, अगदी झटपट बनवून तयार होते। जर तुमच्या घरी कुठले पाहुणे येणार असतील किंवा छोटी मोठी बर्थडे पार्टी वगैरे असेल आणि काहीतरी झटपट होणारा हवे असेल तर एकदा ह्या पद्धतीने ही पावभाजी नक्की ट्राय करून पहा। फक्त 15 मिनिटात ही पावभाजी बनवून तयार होते। तर इथे पहा, इथे आपले पाव सुद्धा छान असे शेकून झालेले आहेत। तर आता आपण पावभाजी सर्व करून घेऊया आणि सर्व करताना तुम्ही पाहू शकता ह्या पावभाजीचा रंग आणि टेक्स्चर काय मस्त असा जबरदस्त आलेला आहे, अगदी छान असा घमघमाट सुटलेला आहे, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते, इतकी छान अशी ही पावभाजी बनवून तयार झालेली आहे। तर इथे आपली पावभाजी सर्व करून झाली, त्यावरती मस्त असं चमचाभर बटर आणि सोबतच गरमागरम असे शेकलेले मसाला पाव, आहा क्या बात आहे। तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा।